Good morning everyone. My name is Vedanti Suraj Bhosle. My school name is Muktangan School Satara. I am 5 years old. अजून काय? My topic name is volcano. A volcano is a mountain that can erupt with lava. Lava is hot metal rock that comes from inside the earth. Volcanoes are very dangerous. Some volcanoes are erupt suddenly, while others are quiet. When a volcano erupts, it can cause a lot of damage. The hot lava can slow down the sides of volcano. Volcanoes are formed when magma pushes through the Earth's surface. After magma leaves the volcano, it is called lava. The largest volcano on the Earth is in Hawaii. There are 1,500 active volcanoes in the world. Thank you. नमस्कार. भारी लोक या आपल्या मराठी पॉडकास्ट चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. भारी एकतर कर्तृत्वानं किंवा स्किल्सनं भारी असतात. आजचं भारी व्यक्तिमत्व हे खरंच खूप वेगळं आहे आणि मला खात्री आहे की ते तुम्हाला खूप आवडणार आहे. अतिशय क्यूट, अतिशय गोंडस आणि म्हणतात ना, मूर्ती लहान पण कीर्ती महान, असं हे लहान मूर्ती पण कीर्तीनं महान असलेलं एक भारी व्यक्तिमत्व, खूप क्यूट आणि गोंडस असं व्यक्तिमत्व आज आपल्या भेटीत आलेलं आहे. हे गोंडस व्यक्तिमत्व कोण आहे? तर मराठमोळी साताऱ्यामध्ये असणारी वेदांतिका. आता वेदांतिका खरं तर अनेक प्लॅटफॉर्म्समधून अनेक वेगवेगळ्या TV चॅनल्सवरती ती झळकलेली आहे आणि तिच्याबद्दल सांगावं तेवढं खूप कमीच आहे. मला खात्री आहे की हा व्हिडिओ तुम्हाला खूप आवडेल. या व्हिडिओमध्ये वेगळेपण काय असेल तर निश्चित वेदांतिका खूप वेगळी आहे, पण तिला घडवत असताना, ती घडत असताना काय प्रोसेस घडल्या किंवा त्यांच्या आईवडिलांचं मनोगत आज खरं तर आपण वेदांतिकेबद्दलचं जाणून घेणार आहोत. कारण हा व्हिडिओ मला वाटतं की प्रत्येकाला, प्रत्येक त्या होणाऱ्या आईवडिलांना सुद्धा खूप मदत करेल, काही इन्फॉर्मेशन देईल, काही व्हॅल्यू ॲडिशन करेल. आज गर्भसंस्कारांवरती काम करत असताना मला नेहमी क्युरिओसिटी असते. मी हजारो बाळास पाहतोय ज्यांनी गर्भसंस्कार केलेले आहेत. त्या बाळांमध्ये खरंच खूप काही वेगळेपण आपल्याला बघायला मिळतं. सो या गर्भसंस्कारांच्या प्रोसेसमध्ये एक भाग मी नेहमी सांगत आलेला आहे, तो म्हणजे तुमची मानसिकता. प्रेग्नन्सीमध्ये त्या आईची असणारी मानसिकता. कारण बरेचदा मनानं खचलेली माणसं रणात जिंकू शकत नाहीत आणि मनानं जिंकलेली माणसं रणात कोणत्याच कधी हरू शकत नाहीत. मग नेमकं ती मानसिकता काय होती, घरातलं वातावरण कसं होतं आणि डिलिव्हरीनंतरचं पुण्याचं जे संगोपन आहे म्हणजे पॅरेंटिंग आहे, त्या पॅरेंटिंगचा भागसुद्धा आपण जाणून घेणार आहोत. इतकंच नाही तर भविष्यवेध म्हणजे पुढे जाऊन कशा पद्धतीनं नर्चर करणार आहेत किंवा काय दिशा देणार आहेत हेही थोडंसं आपण जाणून घेणार आहोत. सो चला तर आपण स्वागत करूयात वेदांतिकेचं आणि त्याचबरोबर त्यांच्या आईवडिलांचं. सूरज सर नमस्कार. वेदांतिका नमस्कार. सर तुमच्याबद्दल ओळख करून द्या. नमस्कार, मी सूरज संजय भोसले. मी सातारचाच रहिवासी आहे. मी आत्ता इथे सातारला महिंद्राचं शोरूम आहे जे मोटर्स, तिथे ॲज अ टीम लीडर म्हणून काम करत आहे. नमस्कार, मी अनुजा सूरज भोसले आणि मी गृहिणीच आहे, सातारामध्येच राहणार. ओके. आणि तुझ्याबद्दल? नमस्कार, माझं नाव वेदांती सूरज भोसले, साताराचा गंडीपेडा. येस. कशी आहेस तू? छान आहे. तुम्ही कसा? एकदम छान आहे. तुझं आता वय काय ग? 5 वर्ष. हा. आणि तू पहिल्यांदा टीव्हीवरती कॅमेऱ्यावरती कधी गेलीस? खूप महिने झाले. खूप महिने झाले. कसं वाटतं तुला टीव्हीवरती गेल्यानंतर? खूप छान वाटलं. तू पाहिलेस का तुझे व्हिडिओ टीव्हीवरचे? खूप पाहिले. आणि सगळे लोक जे काही तुझ्या शो मध्ये असायचे हो, त्यांनी तुझं काय कौतुक केलं? छान केलं. तुला कोण आवडलं तुझ्या या सगळ्या एपिसोड मध्ये? रिदांत, आद्या, स्वरा, इरा आणि बिहान दादा. का आवडले तुला? हा? का आवडले? मस्त मजा करायचो तुम्ही. हो. तू एवढी छोटी पण एवढी छान बोलते कशी काय? मला आईनं शिकवलंय. ग्रेट. सो आईकडून जाणून घ्यायचं का की आईनं नेमकं तुला काय काय शिकवलंय? सगळं शिकवलं. तरी पण लहानपणीपासून. आणि तू ऐकतेस? मोबाईल किती वेळ घेते तू? 5 मिनिटं घेते. फक्त 5 मिनिटं? हो, आई मला बघूनच देणार. अरे बापरे. तुला एवढा सगळं डान्स करता येतो, छान छान ऍक्टिंग करता येते, ड्रामा करता येतो, खरं तर तू ड्रामेबाज आहेस असं सगळे म्हणतात तुला. हो. मग कशी काय तू बनली ड्रामेबाज? ते पण मला सगळं आईने शिकवलंय. आई ड्रामा करते? नाही, मग? आईने शिकवलंय. मी करते ड्रामा.
मग आई कशी शिकवेल? आईला येतच नाही ना ड्रामा करायला. आई येत तर नाही पण ती म्हणत शिकवते. कशात? काय बोलायचं ते फक्त ओके. काय बोलायचं शिकवते. पुढच्यांबरोबर. ओके. ती आई शिकवते. पण ना तिकडं आम्हाला ऍक्ट असतो ना, तिथे स्क्रिप्ट असते की. स्क्रिप्ट असते. हो. ओके. आणि मग कोण शिकवायची स्क्रिप्ट तुला? तिथं माऊ होती आणि आत्या पण होती. परत पुढच्या वेळेस पप्पा आणि आजी पण होते. पण पप्पा लगेच गेले कारण ऑफिसच्या सुट्टी त्यांना नसतीच. आणि आजी होती. पप्पा किती वेळ देतात तुला? 5च मिनिट. दररोज 5च मिनिटं. ते जास्त वेळ देत नाहीत? इतका कशाला बघायचा? नाही, मोबाईल नाही मी सांगत. वेळ किती देतात पप्पा तुला? वेळ का? खेळतात का तुझ्या बरोबर? बॅडमिंटन. बॅडमिंटन खेळतात. मी पाहिला तुझा व्हिडिओ बॅडमिंटन खेळताना. पत्त्या पोहतात म्हणजे राजा भिकारी. ओके. जास्त वेळ कोण देतं तुला? आई का बाबा? पप्पा? दोघं पण देतात. हो. ओके. आईला विचारायचं काय की आईने तुला काय काय शिकवलं ते? तुला शाळेतलं काय काय येतं? मला का? ABCD 1 to 100 आणि 1 पासून 10 पर्यंत स्पेलिंग 1 आणि पासून पाडे पण. पाढे पण येतात. मी पाहिलं की तुझं छान तू सगळं एक्सप्लेनेशन देत होतीस. तुझं नाव इंग्लिश मधून. पण मी शाळेत सगळ्यांना शिकवते. कोणी जर दंगा केला मी त्यांना शांत बसवायला लावते आणि कोणी दंगा केला तर मी टीचरांना नाव सांगते. व्हेरी गुड. तुझं उल्क्यानो बद्दल तू एक्सप्लेन करत होती ते मी जरा ऐकलं. हो. काय काय एक्सप्लेन केलं जरा सांग ना इंग्लिश मध्ये आम्हाला पण. गुड मॉर्निंग एव्हरीवन. माय नेम इज वेदांती सूरज भोसले. माय स्कूल नेम इज मुक्तांगण स्कूल सातारा. आय एम 5 years old. अजून काय? My topic name is volcano. A volcano is a mountain that can erupt with lava. Lava is hot melted rock that comes from inside the earth. Volcanoes are very dangerous. Some volcanoes are erupt suddenly, while others are quiet. When a volcano erupts, it can cause a lot of damage. The hot lava can flow down the sides of volcano. Volcanoes are formed when magma pushes through the Earth's surface. After magma leaves the volcano, it is called lava. The largest volcano on the Earth is in Hawaii. There are 1,500 active volcanoes in the world. Thank you. वाव, सुपर, व्हेरी नाईस. खूपच सुंदर. आणि कसं काय एवढं सगळं लक्षात ठेवलंस तू? आई म्हणून माझं सगळं लक्षात राहतं. कशी शिकवते? आई छडी घेऊन शिकवते. हो. हो. रडून पण शिकवते. रडून? कोण आई रडते का ती? मला रडून शिकव. तुला रडवून शिकवते वे? व्हेरी गुड. आणखी मी तुझा डायलॉग पण पाहिला. खूप छान डायलॉग म्हणतेस तू. थँक्यू. सुरेश दादाचा. एकदा म्हणून दाखव. काय काय म्हणतेस ते सगळं म्हणतेस. एकदा करून दाखव ना. हम गरीब हैं तो क्या हुआ, दिल से अमीर है. हम जिएंगे भी अपनी मर्जी से और तुम पर मरेंगे भी अपनी मर्जी से. चल हवा दे. वा, सुपर, सुंदर सुंदर सुंदर. आता हा डायलॉग कोणी शिकवला? सगळं मम्मा शिकवलं. रामाजी ज्युनियर मध्ये पण शिकवला आणि आल्यावर पण कोण शिकवायचं सगळं तू शिकवायचं. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी. आणि माऊ पण शिकवायची. माऊ पण शिकवायची. व्हेरी नाईस. चला आता जरा मम्मीचीच आपण शाळा घेऊया, चालेल का? मॅडम नमस्कार. एवढं सुंदर आपण वेदांतिकेला म्हणजे घडवलं किंवा तिच्या काही वेगवेगळ्या ऍक्टिव्ह पाहतोय. इव्हन महाराष्ट्र तिचा संपूर्ण फॅन आहे. सो एक्झॅक्टली काय म्हणजे कसं काय हे म्हणजे बऱ्याच जणांना प्रश्न पडत असतो की तुम्ही हे घडवलं कसं? ऍक्च्युअली कसं आहे ते गॉड गिफ्टेडच आहे तिच्याकडे. तिची ग्रास्पिंग पॉवर सुद्धा खूप आहे. म्हणजे तिला 2-3 वेळा आपण जरी म्हणून घेतलं ना तरी तिचं लगेच ते पाठांतर होतं, लक्षात राहतं तिथे. मी लवकर विसरत नाही. आता मला आता जर तुम्हाला सांगू का, आईने मला शिकवलं आणि जर उद्या करायचं असला तर झोपतनं उठून त्या दिवशी माझं लक्षातच राहिला. झोपून उठून आईनं मला उठवलं, पहिलं म्हणायला सुरुवातच केली. वा, सुंदर. 2-3 वेळा म्हटलं तरी तिच्या लक्षात राहा. आता हे ओळखण्याचं बरेच दिवस झालं शाळेत तिनं, तरी ती जाता आहे सगळं. म्हणजे तिचं एकदा शिकवलं की मग ते सारखं सारखं नाही आहे तिच्या लक्षात राहतं. मी मुद्दामून तुम्हाला इकडे आमंत्रित केलेलं आहे आणि त्याच्या पाठीमागचा उद्देश असा आहे की गर्भसंस्कारांवरती मी काम करतो आणि हजारो लाखो लोक आज गर्भसंस्कारांसाठी जोडली गेलेले.
निश्चित आज काही रिसर्चर्स सांगतात की यस, गर्भावस्थेत असताना बाळावरती आईचं जे एन्व्हायरमेंट आहे, आईच्या ज्या भावना आहेत, आईची जी मानसिकता आहे, त्या प्रत्येक गोष्टींचा त्या बाळावरती परिणाम होतो. सो 5 वर्षांपूर्वी तुमच्या प्रेग्नन्सीच्या आधीपासून काय पहिली गोष्ट तर बाळाला जन्माला घालायचं म्हटल्यानंतर तुम्ही पती-पत्नींचा काय निर्णय होता किंवा त्याबद्दल तुमच्या आधी काय चर्चा होत्या? असं काही वेगळं काही नाही असं. पण घरातलं वातावरण सगळं छान होतं. असं पॉझिटिव्हिटी होती घरामध्ये. सगळे आनंदी होते, खुश होते. त्यामुळं असं वेगळं काही नाही केलं आणि पुस्तकांचं वाचन, छत्रपती शिवाजी महाराजांची पुस्तकं त्याचं वाचन केलं मी. बाकी एवढंच. व्हेरी गुड. तुम्ही आत्ता जे म्हटलात ना, ती खूप महत्त्वाची गोष्ट आहे, ते म्हणजे वातावरण. तुमच्या घरामध्ये तुमच्या हसबंडचा रोल, तुमच्या इन-लॉज असतील, सासू-सासरे असतील, तर त्यांचा रोल प्रेग्नन्सीच्या काळामध्ये कसा होता? 9 महिने तुमचे कसे होते? हे थोडंसं जाणून घ्यायला आवडेल. आता घरात तर सगळं पहिलंच बाळ होतं आमचं. त्यामुळे वातावरण गुड न्यूज मिळाल्यापासून म्हणजे कशी घरातली थोडीशी तयारी काय होती किंवा डोहाळे जेवणाचा प्रकार आपल्याकडे असतो. तर ओव्हरऑल या 9 महिन्यांमध्ये काय-काय आनंदाचे क्षण किंवा असे सेलिब्रेशन्स काय केले, ते जरा सांगितले तर छान वाटेल. सर तुम्ही पण बोलू शकता. काही नाही, पहिल्यांदा आम्ही बातमी दिली म्हणजे जसं कळालं की सगळे आनंदित होते. त्याच्यानंतर मग आम्ही ठरवलं की बाबा थोडे आपल्याकडून पण म्हणजे कारण कसं असतं की जे प्रेग्नंट असताना जे आपण काय आचरणात आणतो आपली तेच पुढे आपल्या बाळावरती घडलं जातं संस्कार. बरोबर. आम्ही ठरवलं की व्ही पॉझिटिव्ह म्हणजे पॉझिटिव्ह राहायचं. कारण कसे निगेटिव्ह तर येतच असतं आयुष्यात. अगदी बरोबर. जे काय आहे ते घरातलं वातावरण पूर्ण पॉझिटिव्ह ठेवलं, प्रसन्न ठेवलं. त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचे पुस्तक खूप रीड केली ती. त्याच्यानंतर आम्ही देवाचे जप असतील तर ते ऐकत होती. त्याच्यानंतर रामरक्षा असे ते आम्ही ऐकत होतो. आणि खाण्यावरती काय असे हे नव्हतं स्पेशल, जे आवडेल ते खाल्लं. कारण कसं होतं आपण जर म्हणले पर्टिक्युलर ही वस्तू खायची किंवा ही वस्तू नाही खायची, कारण कसं असतं की ते आपण जे त्यावेळी हे करणार होतो जे जेवण वगैरे किंवा जे काही आपण हे करतो तर ते परिणामही तसे खाली होतं. आपण कोण मारलं नाही ते, जे आवडेल ते खाल्लं आणि जी आवड होती ती आपण जप. म्हणजे खाण्यापासून ते जगण्यापर्यंत सगळं स्वच्छंदी मन न मारता छान मॅडमना तुम्ही राहायला मदत केलीत. नॉर्मली आता जर पाहिलं तर काय असतं की आजच्या बऱ्याचशा पतींना पत्नीची प्रेग्नन्सीमध्ये नेमकी काळजी काय घ्यायची याच्याविषयी अवेअरनेस नसतो किंवा तो सपोर्ट दिला जात नाही. आता दिला जात नाही म्हणजे तो मुद्दामून नाही, बट त्याबद्दलचा अवेअरनेस अनेक पतींना नसतो आणि त्यामुळे कळत न कळत महिलांची इच्छा काय असते की मला पतीचा या काळामध्ये सपोर्ट खूप चांगला असावा. आणि मोस्ट ऑफ द टाइम की पती जो मेल पार्टनर आहेत ते बरेचदा काही कामानिमित्त घराबाहेर राहतात, काही वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज असतात, त्यासाठी त्यांना बाहेर राहावं लागतं. आणि या सगळ्या कंडिशनमध्ये बरेचदा मग ती स्त्री बरेचदा सफर करते, जसं की मूड स्विंग्स होणं, नोशिया फीलिंग होणं आणि मूड स्विंग्समुळे किंवा हार्मोनल इम्बॅलन्समुळे तुमचं अनेक काही स्ट्रेस, डिप्रेशन, एन्झायटी, राग, चिडचिड अशा गोष्टी होणं. सो मॅडम तुमच्या या 9 महिन्यांच्या प्रवासामध्ये असं काही जाणवलं का तुम्हाला की सुरुवातीच्या काळामध्ये नोशिया असेल, स्ट्रेस असेल, एन्झायटी असेल, डिप्रेशन असेल किंबहुना पोस्ट पार्टम डिप्रेशन असेल, तर असं या 9 महिन्यांमध्ये तुम्हाला काही झालं का? आणि झालं तर ते कितपत झालं? डिप्रेशन असं नाही म्हणता येणार, की जॉब माझा सुरूच होता. त्यानंतर आम्हाला कळालं, डॉक्टरांनी म्हटलेलं की तुम्हाला बेड रेस्टच घ्यावी लागेल. त्यामुळे मग जॉब मी सोडला आणि त्यावेळेस आम्ही पुण्यामध्ये होतो. 2-3 महिनेच तिकडे राहिलो. पुन्हा मग इकडं मी सासरी आले. तिथं पण एक 4-5 महिने राहिले आणि 7व्या महिन्यात आईकडे गेलो. मग हे पुण्यालाच होते ही होस्तपर्यंत. पण असं डिप्रेशन वगैरे काय होतं, घरात सगळे व्यवस्थित असल्यामुळं असं काही जाणवून दिलं नाही की बाबा आपण एकटं की काय, असं काही नाही. सगळं व्हेरी गुड. खरं तर हा खूप महत्त्वाचा पॉइंट तुम्ही सांगितलं की ते जाणवून दिलं नाही. आणि मला वाटतं की या सगळ्या गोष्टींचा कुठेतरी आज वेदांतिकेवरती तो परिणाम आपल्याला बघायला मिळतोय. खूपच सुंदर. सो खाण्यापिण्याच्या गोष्टी ह्या सेकंडरी राहतात. म्हणजे खाणं-पिणं खूप महत्त्वाचं आहेच आहे. बट खाण्यापिण्यासोबत फक्त शरीर म्हणजे येणारं बाळ हे फक्त शरीराने जन्माला येत नाही, तर अंतर्गत व्यक्तिमत्व घेऊन येतं. सो आज ते अंतर्गत व्यक्तिमत्व वेदांतिकेकडे आपण पाहिल्यानंतर आपल्याला बघायला मिळतंय. सो ते अंतर्गत व्यक्तिमत्व डेव्हलप करण्यासाठी म्हणून हे एक्स्ट्रा एफर्ट. सो तुम्ही वाचलेली पुस्तकं, तुम्ही वेगवेगळे मंत्रजाप केला असेल, म्हणजे स्वतःला काम ठेवण्याचा प्रयत्न केलात, आनंदित ठेवण्याचा प्रयत्न केलात. असा काही इन्सिडेन्सेस होते का की तुम्ही खूपच त्यावेळेला रडताय, गिव्ह अप केलेला आहे, निगेटिव्ह फील होत आहे, लो फील होत आहे, या 9 महिन्यात तसं काही जाणवलं का? नाही ना?
मला वाटतं की हा खूप महत्त्वाचा भाग आहे, जिथे तुम्ही तिला बाय बर्थ घडवण्यासाठी खूप मदत केली. आता जन्माला आल्यानंतर म्हणतात ना, आपल्याकडे एक म्हण आहे मराठीमध्ये, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. सो तसं तुम्हाला तिच्या बाबतीत केव्हा आणि काय जाणवायला लागलं? थोडंफार ती एकतर तिच्यात सगळ्या गोष्टी लवकर लवकर होत गेल्या. चालायला लवकर शिकली, बोलायला पण ती लवकरच शिकली त्या मानाने. आणि त्यानंतर आजी काय मुद्दी जास्त वेळ आजी सोबतच तिने घालवलं. मग ते घरातली मोठी माणसं कशी बोलतात, ठसक्यात बोलतात, ते सगळं ती असं नॉर्मल बोलताना पण ती बोलू लागली. तर मग आम्हाला असं वाटायला लागली हिला असं ऍक्टिंग करायची हौस वाटते वाटतं. मग ते रील्स वगैरे बनवल्या, त्यातून असं वाटलं डान्स पण छान करायला लागली. मग आम्ही त्या दृष्टीनं पुढे तिला डान्स क्लास वगैरे लावला. सो मोस्टली तिला आजीचा सहवास भरपूर मिळाला थोडक्यात. सो घरी कोण-कोण असतं? वयस्कर लोकांचा. कारण तिच्या बोलण्यामध्ये, तिच्या ॲक्टिंगमध्ये, तिच्या टोनमध्ये तो साधेपणा आणि आपला जो म्हणतो ना, की कोल्हापुरी, सातारी लोकांचा आपल्या जुनी जी पिढी आहे आपली, त्यांचा जो ठसकेपणा आहे, तो तिच्यामध्ये आज आपल्याला जाणवतं. सो तिनं ते आजीला बऱ्यापैकी कॉपी केलेलं आहे. म्हणजे आजीचं भरपूर सारं ग्रास्पिंग केलेलं आहे. व्हेरी गुड. सो सुरुवातीच्या काळामध्ये तुम्हाला हे ऑब्झर्व्ह केलं, म्हणजे आज असाही काही प्रकार आहे, की डिलिव्हरीनंतर म्हणजे सर्वसाधारण काय असतं, की 7 वर्षांपर्यंत रिमेनिंग 20% ब्रेनचं डेव्हलपमेंट होत असतं. जन्माला येणारं कोणतंही बाळ येताना ज्ञान घेऊन येत नाही. ना तिला नाव माहिती होतं, ना गाव माहिती होतं, ना जात माहिती होती, ना धर्म माहिती होती, ना कोणता विषय, एखाद्या विषयाचं नॉलेज होतं. हे ज्ञान कधी येतं? तर डिलिव्हरीनंतर तिला 5 सेन्सरी ऑर्गन्सला जे भेटलं तेच तिनं ग्रास्प केलं. आणि बाय बर्थ कपॅसिटीज खूप चांगल्या असल्यामुळे आजीच्या सहवासात, आईच्या सहवासात, वडिलांच्या सहवासात जे मिळेल ते तिनं ग्रास्प केलं आणि तिच्यामध्ये ते दिसायला लागलं. अगदी बरोबर ना? असंच झालं. खूप सुंदर. तुम्ही जसं म्हटलात, की अर्ली एजमध्येच तिनं WHO माइलस्टोन चार्ट दिलेला आहे. माइलस्टोन चार्ट काय सांगतो, की ठराविक एजमध्ये ठराविक बाळाची डेव्हलपमेंट झाली पाहिजे. म्हणजे रांगणं असेल, पालथं पडणं असेल, त्याचबरोबर बसणं असेल, उठणं असेल, चालणं असेल, बोलणं असेल. तर हा एक स्टँडर्ड WHO दिलेलं आहे. हे कशासाठी दिलेलं आहे, की तुमचं बाळ जर या स्टँडर्ड प्रमाणे होत नसेल, तर काहीतरी प्रॉब्लेम आहे. बट या त्यांनी सांगितलेल्या लेव्हलला झालं पाहिजे. ते होत नाहीये तर प्रॉब्लेम आहे. बट मोस्ट ऑफ द बाळं मी आज पाहतोय, की खूप लवकर, जसं आता तुम्ही याच्या बाबतीत सांगितलं, की ती प्रत्येक गोष्ट खूप लवकर करायला लागतात. इट इंडिकेट की खरंच बाळाचं ग्रास्पिंग चांगलं आहे. ते अर्ली डेव्हलप होतंय. प्रत्येक गोष्ट अर्ली ग्रास्प करतंय. आणि मला वाटतं की तिच्या बाबतीत पण हेच घडलेलं दिसतंय वेदांतिकाच्या बाबतीत, की तिनं खूप लवकर ग्रास्प केलेलं दिसतंय. सो आता अनेक गोष्टी, जसं आता तिने वेगवेगळ्या गोष्टी पाठांतर असतील. हे कसं शक्य होतंय तिला? आत्ताच्या परिस्थितीमध्ये आज आमच्याकडे 29-30 बाळं आहेत, ज्यांनी वर्ल्ड रेकॉर्ड बनवलेले आहेत. सुरुवातीला पहिल्या 3 महिन्यांमध्ये, 4 महिन्यांमध्ये बाळांना फ्लॅश कार्ड दाखवली जातात. त्या फ्लॅश कार्ड काय असते, की वेगवेगळे पिक्चर, ट्रक आहे, एरोप्लेन आहे, व्हॉटएव्हर, फ्रुट्स आहेत, ॲनिमल्स आहेत, वेगवेगळ्या कंट्रीज आहेत. हे बाळाला दाखवायचे आणि आई-वडिलांनी तेच फक्त सांगायचं, की बाबा दिस इज इंडिया, दिस इज इस्रायल, फ्लॅग दाखव. आणि नेक्स्ट टाईमला पुन्हा असे वेगवेगळे ऑब्जेक्ट ठेवले, की बाबा विचारलं विच इज एरोप्लेन, विच इज ट्रक. त्याला जे विचारलंय तर ते बरोबर ते कॅच करते. सो असा काही अर्ली डेव्हलपमेंटसाठीच्या तिच्या तुम्ही काय केलंत का डिलिव्हरीनंतर? आणि असा वेगळा कॅरेक्टर केलेलं नाहीये. फक्त आपण काय केलेलं, की शिकवायचो एक दोन म्हणायला. म्हणजे आपण म्हणायचो किंवा ते गाण्याच्या रूपात असेल. अशाचा चार्ट कसे प्राण्यांचे चार्ट एकत्रच असतात ना सगळे. तेवढेच असं काही फ्लॅश कार्ड वगैरे नव्हते काय. नव्हते आणलेले. त्याच्यानंतर लॉकडाऊन होतं. जी ती 1 वर्षाची झाली ते त्याच्या अगोदर त्याच्या आपलं. आणि लॉकडाऊन झाल्यानंतर म्हणजे तिचा जन्म झाल्यानंतर होतं लॉकडाऊन. मग आम्ही ते म्हणतात ना बेबी रूम कशी असावी, त्यावेळी आपल्या भिंतीवरती पेंट केलेलं. तर ते जरा थोडी आवड म्हणजे ती पण हे करायची. मग ती परत मग तिला सवय लागली. आणि त्याच्यानंतर अनुजाने खूप लक्ष दिलं. म्हणजे जसं की पाडेपाठ करून घेणे, ABCD म्हणून घेणे, देवाचे मंत्र, जप किंवा स्तोत्र हे म्हणून घेणे, हे तिच्याकडून करून घेतलं अनुजाने. मग आम्ही पण हे करायचो. मग ती म्हणायची, आज तिला काय विचारलंय, म्हणजे मी ऑफिसवरून आलो तर म्हणायची, विचारा तिला आई आज आईने काय शिकवलं, किंवा तुम्ही तिच्याशी असं असं बोला किंवा गुणगुणा, म्हणजे लक्षात येईल तिच्या. मग आम्ही ती तशी प्रॅक्टिस येते. आणि खरं तर जास्त हातीच आहे. आपण म्हणतो की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री असते. तर मी इथे अजून एक ऍड करेन, की प्रत्येक यशस्वी मुलीच्या मागे स्त्रीच असते. अगदी बरोबर आहे. मला तो फिजिकली आणि आहेच अनुभव. कारण माझ्या ऑफिसमुळे मला वेळ किती देता येतो हे मला माहित आहे. पण मी माझ्या पण वेळेचा उपयोग तिच्यासाठी केला. पण जे म्हणतात ना, की
एक आपण म्हणतो की बाबा कुणी घडवलं जास्त, तर त्याच्या अनुजाचा खूप मोठा हात. आणि माझी फॅमिली असे दोन्हीकडची म्हणजे आई वडील आणि सासरे. तर तिकडून ही किंवा तिची मावशी असेल, आत्या असतील, हे जे सगळे मी सपोर्ट केल्यामुळे हे शक्य झालं. कारण कसं झालं की पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवून जर आपण आपल्या मुलांना हे केलं, शिकवलं, बोललं, वागलं, तरच ते तसं आपलं अनुकरण करतात. आणि आपणच जर ते निगेटिव्ह केलं म्हणजे समजा काही मिसपुट्स झाले, तर ते पण ते अनुकरण करतात. मग आम्ही ठरवलं की आपण पॉझिटिव्ह थिंकिंगच ठेवायचं आणि त्याच्यातून ते पॉझिटिव्हनेसपणा इकडे आम्हाला दिसू लागला. आणि आवड होती डान्स वगैरे, म्हणजे आवड नक्की, पण लहान मुलं ते चालताना वगैरे असं हे. मग त्याच्यानंतर मग कसं झालं की आपण तिला शिकवलं की बाबा हे थोडं डान्स असा कर किंवा एखादं तू गाणं म्हण. तिला ती नऊवारी साडी नेसवून शिवलेली. मग ते व्हिडिओ आपण सोशल मीडियाला अपलोड केले. मग त्याच्यानंतर व्ह्यूज वगैरे लाईक्स वाढले. कारण आमका कोणाचा प्लॅटफॉर्म या क्षेत्रातला नव्हता. मग ड्रामा ज्युनियरचं हे आलेलं सातारमध्ये ऑडिशन. मग अनुजा म्हटली देऊया का? मी म्हणलं देऊया. दिलं, पण त्याच्यात अख्ख्या सातारमधून आमचंच फक्त सिलेक्शन झालं. म्हणजे ती पण गर्वाची बाब. हो, त्याच्यात तर कळालं की बाबा हिचं थोडं तिची कल त्या क्षेत्राकडे आहे. कारण शेवटी झी मराठी म्हणजे हा खूप मोठा प्लॅटफॉर्म. बरोबर. मग ते जे साताऱ्यातनं स्पर्धक आले त्यांच्यातनंच हिलाच एकटीला का निवडलं? कारण हिच्यापेक्षा ही बेस्ट ऍक्ट करणारे भरपूर होते. पण हे कसं असतं की त्यांना कला कशी लागते तर नॅचरल आणि नैसर्गिक लागते. असं म्हणजे शिकवलंय त्याला. स्क्रिप्ट असतेच, म्हणजे ते 2-4 वाक्य जे असतात म्हणजे त्यांच्या अभिनयात हे फक्त स्क्रिप्ट असतात, पण नैसर्गिक बोलणं. मग तिची स्क्रिप्ट पण ती नैसर्गिक होती आणि बोलणंही पण नैसर्गिक. त्याच्यातून ते पूर्ण घडलं आणि पाठांतरावरती जोर दिल्यामुळे थोडं जास्त झालं. आणि महत्वाचं पॉझिटिव्ह थिंकिंग. नाही, हा खूप महत्वाचा भाग सांगितला पॉझिटिव्ह थिंकिंगचा. कारण या गोष्टी खूप मॅटर करतात. आता जसं तुम्ही सांगत होता की एक स्त्री काय करू शकते. खरं तर मी नेहमी सांगतो की जर राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब नसत्या तर कदाचित छत्रपती शिवाजी महाराज कधीच आपल्याला भेटले नसते. सो छत्रपती शिवाजी महाराज घडायचे असतील तर आधी पहिल्यांदा एक आई घडावी लागेल. आणि ज्या घरातली स्त्री कणखर आहे, ती आई कणखर आणि खंबीर आहे, ते घर, त्या घरातली मुलं, तो समाज, तो देश कणखर आणि खंबीर आहे. आणि म्हणून तुम्ही श्रेय देताय त्याला मी अगदी म्हणजे मान्य करेन की खरंच एक स्त्री खूप महत्वाची असते. बरेचदा आज याच्यातनं अजून एक गोष्ट मला सांगायची आहे की अनेक गृहिणी असतात. सो गृहिणींना काय वाटतं की मी घरात काम करते, मी घरातच अडकलो. पण खऱ्या अर्थानं ती आई जर का अशा पद्धतीने वेळ देऊन आपल्या अपत्याला घडवत असेल, कारण हे अपत्य, हे बाळ, हे उद्याच्या भारताचं भवितव्य आहे. सो या आज तुमच्या बाळामुळे, वेदांतीमुळे संपूर्ण सातारा, महाराष्ट्र सगळ्यांना म्हणजे एक वाह प्राऊड फील होत आहे. घराला तर किंवा आईवडिलांना तर होणारच आहे, बट घर, आईवडिलांसोबत संपूर्ण सातारा जिल्हा असेल, महाराष्ट्र असेल, सर्वांना प्राऊड फील होत आहे. सो ही गोष्ट खरं तर तुम्ही घडवलीत असं मी म्हणेन. म्हणजे आईनं दिलेला हा वेळ आणि खरंच त्याबद्दल धन्यवाद. मला वाटतं की घराघरातली आई आहे. म्हणजे बरेचदा स्त्रियांना रिग्रेट होतं की मी घरी बसलोय, मी शिकलेले आहे, माझं एज्युकेशन काही कामाचं, तुम्ही जॉब सोडलात बाळासाठी म्हणून आणि पूर्णपणे तिला तो वेळ दिलात. खरंच ग्रेट. मला वाटतं की ही गोष्ट शिकण्यासारखी आहे. कारण हे वय निघून गेल्यानंतर, ही वेळ निघून गेल्यानंतर तुम्ही पैसे देऊ शकता, पण मला वाटतं की बाळाला पैसे देण्यापेक्षा ते घेण्याचं, कमवण्याचं किंवा संस्कृती आणि संस्कार शिकवण्याचं काम जर का आईवडिलांनी केलं तर मला वाटतं की दिस इज ऑल्सो अ ग्रेट जॉब मी म्हणेन. आणि खरं तर आम्ही लोक जे बाहेर जॉब करतो त्यापेक्षा तुमचा जॉब ग्रेट आहे असं मी म्हणेन. तो व्हॅल्युएबल आहे, समाजाच्या, देशाच्या हिताचा जॉब आहे. बरोबर ना? हो. आणि आईनं तुला वेळ दिला नसता तर मग मग एकटीच पाठ करते मी. मला येतं. काय काय येतं तुला अजून? श्लोक कोणते म्हणतेस तू? मी रे हं? स्वामी समर्थांचं. हं? स्वामी समर्थांचं. एखादा म्हणून दाखव ना. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे मना, अतर्क्य अवधूत स्मर्तग्रामी, अशक्य शक्य करतील स्वामी, जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय, स्वहे भक्त प्रारब्ध घडवी माय, आज्ञे विना काही नाही त्याला, परलोकी ना भीती तयाला, अशक्य शक्य करतील स्वामी, उभाची बितोसी भय हे पळू दे, असे अंतरी स्वामी शक्ती कळू दे, जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू, असे बाळ त्याचा, अशक्य शक्य करतील स्वामी.
खरा होय जागा श्रद्धेसहित कसा हो शिकावीन तू स्वामी भक्त आठव कितीदा दिल त्याने साथ नको डगमगू स्वामी देतील हात अशक्य ही शक्य करतील स्वामी विभूती नमन नाम ध्यानार्थी तीर्थ स्वामी सया पंचामृतात हे तीर्थ घे आठविरे प्रचिती न सोडती तया जया स्वामी घेते हाती अशक्य ही शक्य करतील स्वामी श्री वा. स्वामी सुंदर, खूप सुंदर, खूप सुंदर. मला सांग ना, तुझ्या आजी तुला काय शिकवते? मुंबईला असताना मला डायलॉग शिकवते आजी मुंबईला म्हणजे होती? स्क्रिप्ट नाही इथे ड्रामा ज्युनियर मध्ये सिलेक्शन झालं त्यावेळेस मी प्रेग्नेंट होते. त्यामुळे तिच्या बरोबर आजीच गेलेली. मावशी आणि आत्या थोडे दिवस गेले, परत आजीच होती आणि ती दोघीच तिकडे होतं. 4 महिने दोघी जणी तिकडेच होता. ओके. आता याच्यामध्ये जसं की तिच्याकडे आपल्याला खूप उत्कृष्ट तिचं फेस एक्सप्रेशन्स आहेत, ती उत्कृष्ट डान्स करते, डायलॉग डिलिव्हरी खूप छान आहे किंवा अभिनयाची तिला आवड आहे. तर तुमच्या फॅमिलीमध्ये म्हणजे आईकडे असेल किंवा तुमच्या इकडे सासरला असेल किंवा माहेरला असेल, तर असं कोण आहे तुमच्या घरातलं की त्यांच्याकडे सुद्धा असे काही गुण आहेत? थोडंफार म्हणायला गेलं तर आईकडे आणि माझ्या बोलणं वगैरे तेच तिने जास्त कॅप्चर केलेलं असं मला तर वाटायला लागलेच ना. कारण बाकी आम्ही आमच्या दोघांनी किंवा सासरी मग कोणाकडे असं हे तो डिलिव्हरी नंतर सुरुवातीचा काही काळ तुम्ही माहेरी असाल, सो माहेरी किती महिने होता आणि तोपर्यंत तिने बरेच दिवस ते काय? टेस्ट आहे. आई सुद्धा माझी एकटीच असते, आई आणि आत्या. ओके. आम्ही दोघीच भैया, त्यामुळे मी थोडे दिवस इकडे थोडे दिवस इकडे नाही. ओके. मावशीला काय काय येतं का? हं? मावशी काय काय शिकवते तुला? ते ऑर्डरसाठी मेकअप छान करते मेकअप मेहंदी पण काढायची मेकअप पेक्षा मेहंदी काढायची हो. आणि माझा कधी कधी मला म्हणजे शूटिंगला मुंबईला पुण्यात इकडे जायला लागतो तेव्हा तीच मेकअप करते मला. तीच मेकअप करते. आणि कधी कधी ती जर मेकअपला गेली असती आणि परत जर ती मेकअपला गेलो मला त्या दिवसात जायचं असतं तेव्हा आई करते. आई पण छान करते आणि माऊ पण छान करते. ओके. तिने बोलायला काय शिकवलं तुला? लहान असतीस, एवढी एवढी छोटीशी होतीस तेव्हा काय शिकवत होती तुला? माऊ का हा. आठवते नाही आठवत. नाही आठवत. आणि आजीनं आजी तर मला सगळं शिकवायची काय काय 1 to 1 शिकवायची का नाही 1 to जास्त 100 वेळ तुला कोण द्यायचं? आई द्यायची का आजी द्यायची? आई आजी. नाही पाठ होतोपर्यंत आई आजी कसं हे हे करून देणार म्हणजे थांबवणार पाठ झालं तरच थांबवतात हो का? तर आपलं ते पण लक्षातच राहतं ना. ओके. मग आता तू एवढ्या मोठ्या स्टेजवरती जाऊन बोललीस, हो मग तुला भीती नाही वाटली? अहं, भीती नाही वाटत तुला? नाही वाटत. मग रितेश सरांना भेटलीस तेव्हा नाही वाटली? तेव्हा पण नाही वाटले तेव्हा आई पप्पा होतेच की का मीच जाऊ ती. हो, आई पप्पा पण होते त्यामुळे तुला भीती वाटली नाही का? शाळेत पण अशीच मी बोलते? भीतच नाही कुठं. शाळेत पण? शाळेचं नाही. मग टीचर्स ओरडत नाही तुला? अहं, हं? अहं. का की जास्त लाड करतात तुझे? नाही ओरडत नाही मला. मी ऐकते त्यांचं मला नाही ओरडत. हो का? मी ते जर मला अभ्यास देत असतील तर मी उलट म्हणते अजून द्या. अजून द्या म्हणते का? म्हणून ओरडत नाही. आता तू एवढे छान छान डान्स करते, डान्स करायला कोणी शिकवलं तुला? मुंबईला का हो, मुंबईला आणि घरी पण? एक घरी आई शिकवायची आणि कधी कधी शितूमाव पण शिकवायची आणि मुंबईला तिथं सर असते शिकवतात. ओके. तिला तुम्ही सुरुवातीला मोबाईल दिलेला? सुरुवातीला म्हणजे टीव्हीला सुद्धा ते गाणी लागायची. मोबाईल किंवा टीव्ही. ओके. ती किती वेळ टीव्ही बघायची सुरुवातीच्या काळात? थोडा 15-20 मिनिटं. मी जास्त म्हणजे हेच माझं म्हणजे मोबाईल टीव्ही एक्सपोज तिला जास्त दिलेलंच नाही. अजूनही टीव्ही पण जास्त नाही बघत कधीतरी. आणि मोबाईल अगदी म्हणजे अगदीच मला तिला काही दाखवायचं असेल की आपल्याला असं बनवायचंय तरच, नाही तर मोबाईल पण नाही बघत. मग तिला तुम्ही काही स्टोरीज सांगितल्या, तिला सुरुवातीच्या काळामध्ये तिला काही गोष्टी सांगितल्या असं करत? गोष्टी सांगायच्या, लहान मुलांची गाणी म्हणायची. आई लहानपणी पण ते बरेच आणि शेजारी भरपूर मुलं आहेत लहान मुलं. त्यामुळे सगळं आउटडोअर गेम्स जास्त आहे. घरातल्यापेक्षा बाहेर जास्त वेळ खेळती. त्यामुळे तिला पण म्हणजे मोबाईल घ्यावाच. आता मी काय करू, काही खेळायलाच नाहीये. मोबाईल घ्यायचाच पाहिजे असं कधी होतच नाही. मुलं असतात त्यांच्याबरोबर ती बाईक खेळतच. घरात आलं की अभ्यास तिचं, शाळेतून आलं की तिचं ती अभ्यास करू, खेळायला तिचं ती हे मोकळी घेते.
त्यामुळे तिला कधी असं सांगावं लागत नाही की मोबाईल ठेवच, अभ्यासच करत बस. आता जरा सुट्टी आहे त्यामुळं खेळाकडे जास्त लक्ष आहे. खेळती पण आणि अभ्यास पण करते. काय काय खेळते, काय खेळती पण आणि अभ्यास पण करते. काय आवडतं? चेस खेळती, मध्ये रात्रीचे जेवण झालं पत्ते खेळते, बॅडमिंटन खेळते, अजून लुडो खेळते. ओके. कोणाला हरवलंस तू चेस मध्ये? चेस. मम्मीला का पप्पांना? मी का का दोघांना पण हरवलं का तू? दोघांना पण नाही, माझ्या बरं मैत्रीण खेळायची आणि मित्र पण, म्हणजे अंजली दीदीला मी हरवलं. आणि मम्मीशी खेळली नाही तू का? मम्मीशी पण खेळते की. मग कोण हारतं? तेव्हा का नाही, मम्मी आणि अंजली दीदी खेळते, कारण माझा जो आईस खेळते, कारण अजून किती दिवसांनी घेतलाय चेस म्हणून. सो क्यूट. आणि तुला असं एवढं छान छान मराठीमध्ये एकदम मस्त कशी बोलतेस का? येतं मला, कसं येतं? बिना शिकवता येतं. वा. पण माझ्या ते लहानपणीपासून आईला होती, मला शिकवती, मग माझ्या लक्षात राहतं, मग काय सांगायला लागत नाही. मग आत्ताही तसंच करायला लागतं, सांगायला लागत नाही. अभ्यास सुद्धा एकदा शिकवला की लक्षात राहतो तुझ्या. हो, एकदाच शिकवती, माझं लगेच 2च मिनिटात पाहत होतं. बर, पुढे काय बनायचंय तुला? मम्मी पप्पांनी काय सांगितलंय? मी मोठी झाल्यावर काय बनू? काय बनू? ऍक्टर. ऍक्टर बनणार आहेस? हा, अमृताताईसारखं आणि श्रेयाताईसारखं. अरे वा, अमृताताई सारखं. व्हेरी गुड. काय अमृताताई तुला काय म्हणली मग तिथे? अमृताताई का ऍक्ट झाल्यावर, म्हणजे चांगला ऍक्ट झाला आणि तर फटाकडे वाजवतात. हो, हाऊसफुल वर्षावर Yes. ते रेड असते ते. बरोबर. आणि जर असा तरी चांगला असता आणि त्यांना जर नाही फटाकडे वाजवायचे असले तर नाही वाजवत. मग ते चांगलं झालं तर वाजवतात, नाही झालं तर म्हणजे असं काही नसतं. काही नसतं. मग ते काय बोलायचे? काय बोलायचं? छान केलंस, अजून काही मी पण बोलायची. तू काय बोलायची? तुला काय म्हणायचं ते? कुठलं? अमृताताई काय म्हणलेली विमानात जाऊया. तर मी म्हणली तिला, ती म्हणली विमानात जायचं का आपण दोघी? नाही, ती अगोदरच म्हणली मला, तू मीराला भेटायला गेलेलीस ना, आता विमानानेच गेली का? तर मी म्हणली माझ्या पप्पांच्या गाडीतून गेलेली. मग तर अमृताताई म्हणली तू विमानात बसली नाहीस का? तर मी म्हणली परत खाली येतच नाही. हो, मी ऐकलं तो डायलॉग तुझा. तू बोलली मग ती म्हणली आपण दोघी जाऊया. तर मी म्हणली इथे ड्रामा ज्युनियर कोण करणार आपण दोघी गेल्यावर? ड्रामा ज्युनियर मध्ये किती लोक होते तुझ्या बरोबर पार्टिसिपेट? माझ्या घरात नाही, तुझ्या सहित म्हणजे हे जत्रू मध्ये तुम्ही सर. हा 15 होते. बरं, मग तुला आजी तुला कोणते स्टोरी सांगायची? स्टोरी नाही, फक्त स्टोरी आई शिकवायची. आणि जर पास झाली आणि कधी कधी पण मला लय दिवसात शिकवली तर मला येत नसली तर तिथं एक लावायचं असते ना कागद, तिथं स्टोरी लिहिलेली असती, ते मी वाचते आणि माझं पाठ झाल्यावर मी आईला म्हणून दाखवते. 2च मिनिटात आई मला खेळ पाठवती लगेच? हो, 5 मिनिटं खेळते आणि परत येऊन अभ्यास करते. बरं, मला एक सांग, तू सातारचे आहेस, मग सातारा कशासाठी फेमस आहे? कंदी पेढा. कंदी पेढा. आणि साताऱ्यामध्ये अजून कोण होतं इतिहासातलं आपल्या? राहिला कोणाची गाती तीस? शिवगर्जना म्हणतेस तू कुणाची? शिवगर्जना महाराजांची. कोण होती? छत्रपती शिवाजी महाराजांचे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काहीतरी सांग ना आम्हाला. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज गणपती, भूपती, जपती, प्रजापती, सुवर्ण रत्न श्रीपती, अष्टावधान जागृत, अष्टप्रधान वेशित, न्यायालंकार मंडित, शास्त्रास्त्र शास्त्र पारंगत, अखंड लक्ष्मी अलंकृत, राजनीती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, राजमान्य राजश्री, सुवर्ण सिंहासनाधीश्वर, महाराज आदिराज, श्री 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 श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज की जय. राजमाता जिजाऊंचा विजय असो. हर हर महादेव. सुंदर, खूप सुंदर.
आणि कधी शिकलीस तू? हे कधी शिकवलं आईने? आहे ना का 2 दिवसानं शूज मागच्या वर्षी शिकव. जयंती. हा मागच्या वर्षीच्या शिवजयंतीला. सो प्रेग्नन्सी मधला हा काळ तरी पाहिलाच. आता तुम्ही ॲज अ पॅरेंट म्हणून जसं की मी एक मगाशी उदाहरण दिलं की बॉटल बनताना कपॅसिटी बनते. किती काय भरायचं हे नंतरचा भाग आहे. किती भरायचं याची कपॅसिटी बनत असतानाच बनते. तशी तिची कपॅसिटी उत्कृष्ट बनलेली आहे. तिचं ग्रास्पिंग खूप छान आहे हे आपल्या लक्षात येतंय. पण तिच्यात काय टाकायचं खरं तर इथं पॅरेंटिंग सुरुवात होते. सो तुम्ही तिच्यासाठी असं स्पेसिफिक काय प्लॅन बनवलात? मगाशी तुम्ही थोडंसं बोललात की रूमबद्दल वगैरे. सो तुम्ही असं तिच्या भविष्याबद्दल आता काय म्हणजे प्लॅन कसा बनवलाय? तिला पॅरेंटिंग कसं करताय? सुरुवातीच्या काळात काही ठरवलं नव्हतं, कारण म्हटलं तिची जी आवड असणार तेच पुढे जाऊन ती करणार आहे. आपण अगदी नाही माझी मुलगी हेच झाली पाहिजे, तेच झाली पाहिजे असं काही आम्ही ठरवलं नव्हतं, की तिला ज्याच्यामध्ये आवड आहे त्यामध्ये तिचं करिअर करेल. थोड्या दिवसांनी आम्हाला ते समजलंच की तिला बाबा ऍक्टिंग मध्ये आवड आहे किंवा डान्स करते. मग आम्ही ते सुद्धा तिचं सुरू केलं आणि जास्त म्हणजे आम्ही पण तिला असं बर्डन नाही देत की नाही झालंच पाहिजे, आज नाही झालं तर ठीक आहे, आज झालं उद्या करूया आपण. जास्त जास्त फोर्स पण नाही करत एखाद्या गोष्टीचा आणि तिच्या मूड प्रमाणे थोडंफार घ्यायला लागतं. मग तिचा आज मूड आहे का ठीक आहे आज करूया, नाही म्हटली तर मग ती पण थोडी हट्टी येते, नाही म्हटलं तर नाहीत ऐकत. त्यामुळे तिच्या पण कलानी थोडंसं घ्यावं लागतं आणि असं सर मगाशी म्हणले ना की घरी तुम्ही मगाशी म्हणलात की आम्ही घरी तिच्याबद्दल म्हणजे ते पोस्टर्स लावलेले आहे. सो आत्ता तसं काही तिला पॅरेंटिंग करण्याच्या हेतूनं म्हणजे तिच्यातले काही गुण तरी आपल्याला दिसता येतच. मग त्यांना आता पुढं तेंडुलकर साहेबांबाबतीत वयाच्या 4थ्या वर्षी लक्षात आलं की क्रिकेटमध्ये चांगले आहेत. क्रिकेटचा ध्यास घेतला. वयाच्या 4थ्या वर्षी हातात बॅट दिली आणि वयाच्या 40व्या वर्षी तेंडुलकर साहेब भारतरत्न बनले. तर आज 4थ्या-5व्या वर्षात वेदांतमधलं आपल्याला खूप चांगलं काही दिसतंय, आपल्याला बघायला मिळतंय. सो आता तुम्ही ॲज अ पॅरेंट म्हणून पुढे काय प्लॅन बनवलाय? आता तेच तिनं ऍक्टिंगचे क्लासेस वगैरे आहेत का बघून ते जॉईन करण्याचं ठरवलंच आहे आम्ही. आणि बाकी डान्सचा क्लास तिचा सुरू आहेच. आता जरा सुट्टीमुळे गॅप पडला की डान्सची पण आवड असल्यामुळे ते सुद्धा तिचं सुरू आहे. आणि अभ्यासात तर ती आहेच हुशार, म्हणजे आता सुद्धा शाळेमध्ये ती आहे, टॉपमध्येच आहे, टॉप 3 मध्ये. आता तिचा रिझल्ट लागला त्यावेळेस मॅडम म्हटलं की आम्हाला सुद्धा आश्चर्य वाटतं की ती आम्ही लिहिस्तपर्यंत ती वाचून दाखवते. तिला आम्ही म्हणाला तू शांत बस, आम्हाला बाकीच्यांना सांगू देत की काय आम्ही हे करतोय, असं म्हणजे जरा फास्ट तिचं आहे डोकं पण. पण जर आई बोलत असली कुणाबर तरी आणि मी जर लय मोठ्यानं बोलत असली तर आई म्हणते नंतर लिही आता नको आम्ही बोलतोय. तर नंतर लिहिच्या अगोदर आत्ताच म्हणून मोकळं व्हायचं ना, म्हणून मनातल्या मनात म्हणते आणि लिहिते. खूपच सुंदर. आणि जर मी त्यांना सांगते ना रात्रीचं मला झोप आलेली असली तरी उशिरानं माझी झोप मोडली तर त्यांना सांगते झोपा की किती वाजल्यात. 12 वाजले फोन बघत बसते. 12 वाजले तरी बरोबर. त्यांना म्हणते आम्ही ठेवा ठेवा सारखा फोनच, त्यांचे काही डोळे राहतच नाहीत. आणि म्हणून तू घेत नाहीस ना? हं? तू घेत नाहीस ना त्यामुळे? तुझ्याचा फोन आम्ही वापरतो. तो माझ्यावर तो फोन वापरतो पण गरज काय आहे त्याची हा सगळ्यात वापरायची वेळ नसतो. सकाळ झाली मग तू बोलायला ऐकत नाही. खूपच सुंदर आहे. जे ते बोलणार म्हणा. हे पण ते अगदी सुंदर बोलते त्याच्या मनात ना, म्हणजे आणि ते काही चुकीचं बोलत नाही. असं की एका बोलायला म्हणता ना की घरातली आजी असल्यागत आहे, ती तुमची आजी असल्यासारखंच आहे ते. तिला कसं आजी आजोबा पणजी पणजोबा त्यांचं सगळ्यांचं हे मिळालं छायाचित्र, म्हणजे किती पणजी पणजोबाचं तिनं हे घेतलं होती सहवास. आणि कसं वयस्कर लोक आपली किंवा आपण म्हणतो ना जुनं तेच सोनं, जुन्यांकडनं शिकाव, ते पण तिच्यावरती संस्कार पडले त्याचे. जे माझ्या इकडे पण पणजीचा तिनं सहवास घेतला, तिच्या इकडे म्हणजे अनुजाच्या इकडे पणजी पणजोबाचा सहवास घेतला. त्याच्यामुळे ते जरा थोडं वयस्कर आपण म्हणतो ना जुनी सोप ते कधी विसरू नये. संस्कृतीचा वारसा तिच्याकडे आलेला आहे. पण म्हणजे पणजोबा पणजी भेटल्यामुळे वारसा तिच्याकडे आलेला आहे. तुळचं सातारा रंगडी रांगडी भाषा.
तिच्याकडे ऍक्च्युली ते खूप भावतंय. मला आता तोच मनात प्रश्न होता, की ती आता मोठी बनेल, मग थोडंसं आपण सॉफिस्टिकेटेड एकदम, जसं आता तुम्ही पुण्यात होता, चुकून तुम्ही पुण्यात आहात, तर मग एकदम पुणेरी, आणि मग तिचा जो ओरिजिनल टोन आहे, तो रांगडापणा आहे, तो कुठेतरी हरवेल. नाही हरवणार. कारण माझा एक अनुभवावरून सांगतो, मी पुण्यात 6 ते 7 वर्ष होतो. दिल्लीलाही 6-7 महिने राहिले. तर आपल्याकडची भाषा वापर असेल. तर ओळखून येते. मग ते विचारायचे, तू कुठला नस, ती मी कुठली आहे. कारण तो टोन आहे तिचा. म्हणजे आपण कोण तसं त्या ह्याने बोलत नाही. पण ते दुसऱ्यांना वाटतं की थोडे म्हणजे रूढी बोलतात. ऍक्च्युली ती टोन आहे तशी. सातारा असेल, कोल्हापूर असेल किंवा सांगली या भागातली. ते भारताच्या जगाच्या कुठेही कोपऱ्यात गेले तर नाही बदलत. कारण मी परत एवढी 600 अक्षर भाषा नाही बदललीस. तुमच्या घरी हिच्यासारखं असं कोण बोलायचं? आजी म्हणजे तुमची आई? आता वयस्कर लोकांचं कसं असतं सर तुम्हाला ते, कारण तिचा टोन अगदी तसाच आहे. आता मी सुद्धा खेडेगावातून आहे, मी घरातली म्हणजे आजी आजोबा हे सगळं असावाच. ते जुन्या लोकांचा जो टोन आहे अगदी तसाच तिचा. म्हणजे ती 80 वर्षाची आहे, आपण सगळे लहान बाळ आहेत. तिचा म्हणजे धाक, तिचं बोलणं अगदी तसंच आहे. मग घरात कोणाचा टोन आहे? घरात टोन नाही म्हणते ना, पण कसं सातारची भाषा तशी आहे. त्यामुळे सगळ्यांचेच शब्द किंवा बोलणे असतील ते, आणि कसं होतं की ते एक आपल्याला हे हॅबिट होऊन जाते, सवय होऊन जाते. त्याच्यामुळे ते सर्व तुमच्या घरातल्या अशा काही तुमच्या दोघांकडून पाळल्या गेलेल्या चांगल्या सवयी की ज्याचा तिच्यावरती परिणाम झाला असावा, अशा कोणत्या चांगल्या सवयी तुम्ही सांगाल की तुम्ही पती पत्नी म्हणून दोघं घरी फॉलो करताय आणि त्याचा तिच्यावरती निश्चित चांगला प्रभाव पडलेला आहे असं तुम्हाला वाटतं? येस, आम्ही काय बघतो सर, म्हणजे तिनं हे क्षेत्र स्वतःहून निवडली. म्हणजे तिच्यातूनच आपल्याला कळालं की तिला कुठल्या क्षेत्रात आपण हे केलं पाहिजे. जर आपण तिच्यावरती काही लादलं तर ते शक्य नाही. आपण फक्त काय बघतो, तिच्यावरती चांगले संस्कार, तिच्यानंतर तिचा अभ्यास झाला पाहिजे, तिला आपल्या धार्मिक संस्कृतीत किंवा आपली भाषा, आपले रीतिरिवाज, आपले सण याच्याबद्दल पण माहिती पाहिजे. तर आम्ही हळूहळू तेही संस्कार तिला देत आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं बघा, आता 1-1.5 वर्षापूर्वी तिने पाठ केली. तिची अजूनही पाठ आहे. स्वातंत्र्याचा जप असे, आरतीही भरते गणपतीची, फक्त मागे पुढे होता कडवे, पण ते त्याच्यात तिला तामिळमध्ये लाटकाकीचं प्रशिक्षण. त्याच्यानंतर अजून मी पुण्यामधून पण आम्हाला एक मॅडम म्हणले, त्या पण एक केरळ स्टाईलचे हे येते प्रशिक्षण, 1-2 दिवसाचं असं. तर आम्ही म्हणलं नक्कीच येऊ ना, कारण कसे मुलांनाही आपण आपल्या समाजात असं ठेवलं पाहिजे की पुढे करणार, स्वतःला फेस करणार नाही. अगदी बरोबर. कारण कसे जर आपण ती भीती मोडली तरच ते मला वाटते की साध्य होऊ शकते. माझी सगळ्या पालकांना हेच सांगणं आहे की तुमच्या मुलाचा त्यांच्या म्हणण्या किंवा त्यांच्या आवडीनुसार जगूया, पण त्याच्यात आपले संस्कार रुजू. कारण कसं आहे, आपण बघ अॅनलाइज करायचं, फक्त सपोर्ट करायचं, त्यांच्याकडे जे आहे त्याला सपोर्ट करायचं. आपण बघत चाललंय की मोबाईल, आता आम्ही बरेचसेच बघतो की मुलांना एकदा मोबाईल दिलं की झाले 1-1.5 तास त्या मुलांना बघायचं असं. मग तो त्यात काय बघतोय किंवा काय बघत नाही, त्याच्यानंतर मग ती सवय होऊन जाते मुलांना. मग अभ्यास कधी घेणं किंवा त्यांच्यावरती संस्था. आता समजा एखाद्याला आवड असेल स्पोर्ट्समध्ये, एखाद्याला गाण्यासाठी असेल, एखाद्याला डान्ससाठी असेल किंवा एखाद्याला ऍक्टसाठी असेल, मग ते कसं सक्सेस होणार, तर आपण स्वतःहून त्यांना वेळ दिला पाहिजे. अगदी बरोबर. कारण वेळ हा असा आहे की तो दिला तरच तो उपयोगी ठरतो, जर नाही दिला तर परत आपण विसरत नाही येऊ शकतो. त्याच्यामुळे आम्ही तर असं ठरवलं की जो काही वेळ असेल तर दुसरी ही मुलगीच आहे, तर दोघांनाही चांगलं शिक्षण देणं, आपली संस्कृती काय आहे हे रुजवणं त्यांच्या मनात. कारण ते जर रुजवलं आणि ते जर आपण आचरणात आणलं तर त्या दोघांना त्याचा खूप फायदा होईल किंवा सगळ्या मुलांना त्याचा फायदा होईल. कारण आपली संस्कृती, आपला धर्म, आपले रीतिरिवाज हे आपण नाही विसरत. नाही, अगदी 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 बरोबर आहे. आणि आत्ताच्या मॉडर्नायझेशनच्या या याच्या नावाखाली आपण हे कुठेतरी विसरत चाललेलो आहे आणि मला वाटतं की त्याचा इम्पॅक्ट कुठेतरी बाळांवरती, येणाऱ्या पिढीवरती होतोय. सो घराघरातल्या आई वडिलांकडूनच हा इम्पॅक्ट त्या बाळावरती असतो आणि तो जर जपला तर निश्चित उद्याच्या भारताचं भवितव्य चांगलं घडू शकतं. खूपच सुंदर. मला याच्यात अजून एक भाग विचारायचा आहे की घरी जे दोघे आता तिच्या समोर बरेचदा कधी वाचन करत बसलेलं, आजही तुम्ही वाचन करता का? मला आता वेळच नाहीये, लहान मुलीतच माझा सगळा वेळ. तुमचा वेळ आता बरं, सेकंड बाळाच्या वेळेला सुद्धा जशी पहिली परिस्थिती होती, म्हणजे हिच्या वेळेला ज्या पद्धतीनं तुमचे मानसिक भावना, म्हणजे मानसिक, भावनिक, बौद्धिक ज्या काही ऍक्टिव्हिटीज तुम्ही केल्या
त्याच ऍक्टिव्हिटी आत्ताच्या बाळासाठी सुद्धा केल्या का? तशा पद्धतीनेच तुम्ही ते सगळं फॉलो केलं आणि मग त्यानुसार तुम्हाला म्हणजे थोडीफार माहिती होती म्हणून तुम्ही ते फॉलो करू शकलात. जर माहितीच नसतं तर, कारण आजच्या पिढीकडे मी पाहतोय की गर्भसंस्कार किंवा प्रेग्नन्सीमध्ये 9 महिने बाळाला वेळ देणं किंवा स्वतःला वेळ देणं, बाळाला इन द सेन्स खरं तर ते बाळाला नाही तर स्वतःला वेळ असतो. स्वतःला दिला तर तो इनडायरेक्टली बाळालाच मिळतो. सो तो स्वतःला वेळ देणं आहे ना, हा कुठेतरी आज म्हणजे लोक हरवलेले आहेत. लोक आज रात्रंदिवस 10 तास 12 तास 15 तास ड्युटीमध्ये बिझी आहेत, अर्निंगमध्ये आणि करिअरमध्ये बिझी आहेत आणि त्यामुळे हा महत्त्वाचा वेळ द्यायला कुठेतरी विसरत आहे. मला वाटतं की हाही खूप तुमच्या या जर्नीमधला महत्त्वाचा मुद्दा आहे जो सगळ्यांनी फॉलो केला गेला पाहिजे. खूप सुंदर. आता पॅरेंटिंग म्हणून म्हणजे इथून पुढच्या, जसं तेंडुलकरच्या आईवडिलांनी डिसिजन घेतला, आज तुम्ही जसं त्यांनी डिसिजन घेतला त्यावेळेला त्यांना पाहुणेरावळे असतील, समाज असेल, शेजारपाजार असतील यांच्याकडून खूप साऱ्या गोष्टींचं म्हणजे प्रेशर सहन करावं लागलं. आज तिला एवढ्या छोट्या वयात तुम्ही बाहेर घेऊन जाताय, काही ऍक्टिव्हिटीज करताय, तर तुम्हाला तसं काही प्रेशर घरच्यांकडून, समाजातून, लोकांकडून, बाबा ही एवढी लहान आहे आणि तुम्ही आत्तापासून तिला हे सगळं देताय का, अशा काही गोष्टी म्हणजे विरोध इनडायरेक्टली आपण म्हणतो? घरातून कोणाचाच काही विरोध आहे. नातेवाईकांचाही तसं नाही, फक्त आपण रील्स वगैरे काय टाकतो त्यामध्ये किंवा ते ड्रामा ज्युनियर्सचे पण रील्स यायचे, तिची भाषा अशी बऱ्याच लोकांना उद्धट वाटली की केवढी लहान आहे तरी कसं बोलते, मग तिच्यात तुम्ही ते संस्कार करा किंवा काय. पण ते कसं तिच्या बोलण्यातच ते आहे, म्हणजे इकडच्या भाषेत भाषेचा आपल्या टोनच तसा. बरोबर. तर पुसटपणे किंवा असं बोल किंवा किंवा नाही केलं तर ते चुकीचं ठरलं. हा, मग हे ऐकून, इतरांचं ऐकून तुम्ही कधी तिला सप्रेस करायचा प्रयत्न, अरे बाबा तू असं बोलू नको, मला माहिती होतं की ती काय असं कोणाला नाराज करायचं वाईट हेच तुम्ही काय बोलत नाही, ती काय की लहान ते निरागस मन आहे आणि ती थोडीच त्या भाषेत फक्त जरा जोरात बोललं तरी असं वाटतं की नाही हिला म्हणजे पुढच्यांशी कसं बोलावं ते समजतच नाहीये, मग तुम्ही कशाला हे करताय. ते अजून तीच त्याकडे इतकी मोठी नाही की तिला त्या गोष्टी सांगू की. आणि मला वाटतं की गरजही नाहीये सांगायची, बिकॉज ती नॅचरली बोलते. तिला अजून बाकीचं म्हणजे काय असते माहितीच नाहीये की ना प्युअर सोल, एकदम नॅचरली त्या गोष्टी तिच्याकडून येतात. त्यामुळे तिला ते हे करण्यात काहीच मतलब नाही. अजून आपण आपली संस्कृती तर आहेच आहे, बट जसं आता गोव्यातही गेलो तर आपण आजही एकेरी नावानं सर्वांना बोलतो. त्याचा अर्थ असा नाही की तो अपमानास्पद आहे किंवा कुठे आपण, तो तिथली ती संस्कृती आहे आणि त्यात काही तसं हे नाही. त्यामुळे मला वाटतं की दिस इज गुड, म्हणजे हेच खरं पॅरेंटिंग आहे. तिच्यात जे आहे त्याला सपोर्ट करणं. आज मी बघतोय आणि पॅरेंटिंगचे सेशन सुद्धा घेत असताना लक्षात येतं की पालकांचा अट्टास काय, जे आहे त्याचं कौतुक नाहीये, जे नाहीये त्याचं दुःख, जे नाहीये त्याचं दुःख करत बसतात, पण जे आहे त्याचं कौतुकच नाहीये. आणि मला वाटतं की तुम्ही तिच्याकडे असणाऱ्या गुणांना जाणलं आणि त्याचं कौतुक केलं, आणि तुम्हीच काय तर तुम्ही पहिलं ॲज अ पॅरेंट म्हणून कौतुक केलं, म्हणून आज महाराष्ट्र संपूर्ण तिचं कौतुक करतोय. आणि तुम्ही कौतुक करायला जर पहिल्यांदा ॲज अ पॅरेंट म्हणून कमी पडला असतात तर मला वाटतं की आज महाराष्ट्राला असा एक हिरा लाभला नसता. पुन्हा जरा तिच्याकडे येऊयात आपण. वेदांतिका, तुला अजून काय काय वाटतं, काय दिवसभर सकाळी किती वाजता उठते तू? 8 वाजता. आणि कधी झोपते रात्री? रात्रीला लय उशिरा. लय उशिरा? हो. आणि त्या दिवशी मी रात्री झोपलेली, माझं पाय दुखायला लागलं, मी सकाळपर्यंत रात्रपासून जागी राहिली. आणि मला असं समजलं की तू खूप त्रास देते घरी. नाही देत? कुठे दिली माहितीच की काल मला समजतंय. हा? हे काय देत नाही. कोणाला देते? पप्पांना का मम्मीला? आईला पण नाही आणि पप्पांना पण नाही. नाही देत. मग आता तुम्ही फोन बघितल्यावर देणार का नाही सांगा? मग देणार. अगदी बरोबर आहे. आणि आई पण फोन बघते ना, मी पण देणार का नाही? कारण रात्री बघायचं तरी असतो का? हे लवकर उठतात सकाळचे, कधी उशिरा उठतात, तरी त्यांना माहित नाही हो लवकर उठायचंय, ऑफिसला जायचंय, हे पण माहित नाही त्यांना. तुला लवकर उठायचं ते तुला कोणी शिकवलं लवकर उठायचं असतं? पप्पा लवकर उठतात आमच्या अगोदर, म्हणजे ते आंघोळी करत असतात ना, तेव्हा जाताना गाडीचा आवाज येतो, तेव्हा आम्ही जागा असतो, आई, मीरा आणि मी. तेव्हा गाडीचा आवाज येतात, तेव्हा ते जातात आणि तेव्हा आम्ही उठतो. ओके, बरं मला सांग, आता दुसरं बाळ आलं, मीरा आल्यानंतर तुला कसं वाटलं? खूप छान वाटलं. कसं स्वागत केलं तुम्ही त्याचं? कसं का? मीराचं कसं स्वागत केलं तुम्ही? तेव्हा ती नव्हती, मुंबईला होती. मुंबईला होतीस? हो, 4 दिवसानं परत आली. मला सांग, मुंबई फिरलीस का तू? हो,
लय लांब मुंबई. कोणासोबत फिरलीस? गाडीतनं फिरली का गाडी पप्पाच्या गाडीत. पप्पांच्या गाडीतून फिरलीस? हो. आणि काय काय बघितलंस? विमान होते तिकडं. बघितलीस तुम्ही? हो, रात्रीचे लाइटिंगचे आणि सकाळचे उजेडाचे. खूप मज्जा आली. मी तिथं रिदांवर भांडती पण आणि खेळती पण. सगळ्यांवर खेळती. मज्जा आम्हाला येते खूप. पकडापकडी खेळते, लपाछपी खेळतो. ओके. म्हणजे ते काय खायला देत होते तुला? तिकडं का? हं? म्हणजे रात्रीच हो. खाली हॉटेल असतं की. मग काय खायचीस तू? सकाळचं नाश्ता असतो. दुपारचं जेवण असतं वेगळं. आणि रात्री पण कधी कधी बटाट्याची भाजी आणि चपाती आणि पोहे असतात. बर. आणि कधी कधी जर आम्ही शूटिंगला निघालो तर हे मॅगी बनवायचे. नाही, मॅगी नाही, नूडल्स मला आवडते. नाही, मला नाही आवडत. भांडतं कोण तुमच्या मित्रांमध्ये? सगळ्यात भांडकोण कोण आहे? तूच ना? नाही, हो, मला माहिती आहे. या मित्रांच्या देवनी दिव्य आणि आदित्य नाही. आधी कोण काढतं? आधी कोण भांडतं? अंजली देते. अंजली तिथे म्हणते. त्याच्यानंतर मी परत आदित्य दादा. मग आर्य खेळण्यात आदित्य दादा. नाही, आदित्य दादा. आणि त्याला जर सापडले, जर मी कुठं गेली आणि जर त्याला आता जर समजा 5 पडले आणि पहिले सापडले आणि 5 पडले तरी म्हणतो सापडले. तू पण चिडतेस की एवढं? आम्ही तुला मारले की रडतेस. कुठं रडले एक सांग. आता रितेश सर आले, तू रितेश सरांना काय पाहिलं, काय म्हटलीस ते? रितेश सर म्हणजे डायलॉग मध्ये? हो. तिथे स्टेजवरती व्हिडिओ चालू असताना काय म्हटलीस तू? व्हिडिओ चालू असताना का? व्हिडिओ शूटिंगच्या वेळेला डायलॉग होता. काय? सातारची जेनिलिया. हो का? त्या जेनिलिया बरोबर लीड करताना आता माझ्यासोबत पण रील करा. मग डान्स केला. त्यांना तू नाचवलंस ना? ते पण नाचले की माझ्या. ते पण नाचलेत. कसं वाटलं तुला? छान वाटलं. छान वाटलं. मग तू तिकडून सातारावरून आल्यानंतर तुला कोण कोण आलं भेट? मुंबईवरून केलं. कोणी केलं? आईनं केलं. अजून भेटायला कोण आलं तुला? भेटायला का? श्लोक दादा, संस्कार दादा, रियाज आणि चौधरी. ओके. आणि गुलाबी. किती दिवस होते तिकडे? तिकडे का? 4 महिने. 4 महिने. मग शाळेचं काय? सुट्टी किती? सुट्टी घेतली. मज्जा तरी होती का नाही? मॅडम ओरडल्या नाही? आणि त्यांना माहिती की आता कधी तर उद्या परवा तेरवा आली नाही की त्यांना आठवते ही मुंबईला गेली असं. हो का? मला टीचर कधी ओरडत नाही. मलाच मारायला होतं दुसऱ्यांना. मी जर अभ्यास करत असले, आता समजा एक मुलगा असला, म्हणजे त्याचं नाव स्वराज असलं, तर मी अभ्यास करत असली, टीचर जरा मला म्हणले वेदांती त्याला मार, जा अभ्यास करत नाही, एक फटका देते तर अजून लक्षात राहत. आणि एक पोरगा तर लय आगाव आहे. म्हणजे पेपर मध्ये तुम्हाला माहितीये का नाही, झेंडा देतात कुठला ग? ऑरेंज, ग्रीन, व्हाईट तिरंगा देतात. आम्हाला रंगवाई दिलेलं. आणि तुम्हाला सांगू का, दांड्याला ब्राऊन आणि ते हेला ब्राऊन देतात आणि वरती ऑरेंज आणि खाली ग्रीन आणि मधल्या याला त्या पोरांनी पण ग्रीन केले. इतकं. मग काय केलं? फटका मारला त्याला? दिलं खाना खाली लावून. मग रडायला लागला? काना खाली लावलीस? हो. रडायला लागला का? मग रडत सारखं रड का असले? तू रडतेस? मी तर कशाला रडी. मला मम्मीने सांगितलं की तू रडते कधी कधी. आणि तू रडत नाही शाळेत? शाळेत नाही रे, घरी रडते का? घरी रडते. घरी मारल्यावर रडायला का नको? कोण मारतं तुला? कोण मारतं तुला? की फक्त आई मारतात आणि पप्पा 5 बोट उठवतात. पप्पा काय करतात? 5 बोट उठवतात. 5 बोट उठवतात. अरे बापरे. आणि लहानपणी ना जेव्हा आंबे होते, माग आमच्या दामनेरला माग आंबे होते भरपूर. आणि तो जर आंबा एक पिकला म्हणजे येल्लो सारखा झाला तर मी कापला ना, अशी खायची, पार तोंडच भरवायची. आवडतात का तुला आंबे? हो, लय आवडतात. आता किती? आता रे
धामणीला आम्ही सुट्ट्या असल्यावर जातो की तेव्हा आंबे आणतो आणि वर पिकवायला ठेवतो. तेव्हा पिकले की एक एक कधीतरी खाली आणतो. ते संपल्यावर दुसरं यावर्षी भरपूर खाल्ले म्हणजे लहानपणी. मग यावर्षी आता मँगो सीझन आहे ना. का आता खूप खाल्ली. हृदय मी कुई खातच नाही. मी फक्त फूडच खाते. खाऊन झाली ना म्हणजे एक तरी आंब्याची फोड सगळी खाऊन म्हणजे अख्खा खाल्ला आंबा. तर दुसरा पण मागती मला लय आवडतं आंबा लहानपणीपासून. वा, मला पण आवडत. आईला पण आवडतं. पुण्याला आहे आमच्याकडे आंबे खायला. येणार का? पुण्याला आहे आमच्याकडे आंबे खायला भरपूर. इतक्या ना हो, लांब आहे. पुण्याला तर पुण्याला कशाला कधी येऊ मी? इतक्या लांबून आलाय मी तुम्ही. हो, इतक्याला पुण्याला वे परत पुढच्या वेळेस सुट्ट्या लागली की एक काम कर, आमचं स्कूल आहे, तू चल आमच्याकडेच. नको का? तिकडेच आपण बाप्पा तुम्हाला सांगू का आमच्या स्कूलमध्ये का नाही म्हणजे जेवण झाल्यावर आम्हाला वर नेतात खेळायला देतात 10-5 मिनिटं आणि मग खेळून झाल्यावर खाली आणतात आणि जनगण म्हणतो आम्ही घरी जाताना म्हणजे आई इथे आल्यावर सगळ्यांच्या जनगण म्हणतो आणि आई येतात आणि आम्ही घरी जातो. मी तर अभ्यासात खूप हुशार आहे. वा. शेवटचे 1-2 प्रश्न विचारायचे आहेत. शाळेत जसं आता कसं असतं की टीचर पहिलं तर फॅमिलीला म्हणजे आई वडिलांना समजतं की बाळ नेमकं काय गुण आहेत, ते कसं आहे, किती शार्प आहे. आणि दुसरं समजतं तर आता तर ठीक आहे, ऑब्व्हियसली शिक्षकांना वेगळे पण जाणवतंच, नो डाऊट. बट जेव्हा सुरुवातीला तुम्ही शाळेत घातलं, कितवीपासून अंगणवाडीचं. आता अंगणवाडीत गेल्यानंतर म्हणजे शिक्षकांना असं काही आधीच त्यावेळेला वेगळे पण जाणवायचं त्याची. त्यावेळेस पण ते म्हणजे तिच्या लक्षात राहायचंय म्हणून आम्ही जे छोटे छोटे ते शिकवायचे असलं कहाणी वगैरे तर ती घरी येऊन पण आम्हाला दाखवायची म्हणून टीचर सुद्धा त्या म्हणायचे की तिच्या लक्षात आतापासून राहते. ग्रेट. म्हणजे ग्रास्पिंग कपॅसिटी तिची उत्कृष्ट आहे, हे मात्र सुरुवातीपासून सत्य आहे किंवा ते लक्षात आले. खूप घाबरत पण आहे कशाला कुठं जावा, अनोळखी जरी असेल तरी. कारण आपण बघतो की अनेक मुलं शाळा असतात, बोलत नाहीत. आता पहिला तिचा स्टेजचा एक्सपिरियन्स असेल तर त्या ऑडिशनच्या वेळेला तिचे काही कशा रिॲक्शन होती का? तिथेही अशी बिंदास होती? तर तिथे बिंदास होती. उलट तुम्ही म्हणजे बऱ्याच जणांनी बघितलं असेल ती पण त्यांनी टाकली होती जी मराठीवाली की हे सगळे सिट्ट्या कसं घेत आहे, कसं की हसताय ऑडियन्स वाले. आपण म्हणजे माझं चाललंय आणि हे कशाला मध्येच हसतायत असं तुझं ते बोललं ते पण तिने टाकलेलं होतं व्हिडिओ. जसं का घाबरले बाई पहिल्या वेळेस केलं सुद्धा ती सांगतेच नाही की मी कोणाला घाबरत नाही, बडबड द्यायला लागते. येस. सो थँक्यू सो मच. आजचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला तो जरूर कमेंटमध्ये कळवा. वेदांतिकेसाठी कमेंट जरूर करा. तिचे भरपूर सारे व्हिडिओज आहेत. इवन तिच्यासोबत तिच्या पालकांबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि पालकांबद्दलच्या तुमच्या कमेंट. कारण खरं तर एफर्ट्स त्यांचे आहेत. म्हणजे आपण रिझल्ट्स ॲप्रिशिएट करतो पण एफर्ट्स आपल्याला ॲप्रिशिएट केले पाहिजेत आणि त्यांनी जे घेतलेले एफर्ट्स आहेत ते जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा व्हिडिओ किंवा हा आजचा जो इंटरव्ह्यू आहे तो याचसाठी आहे की या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून पुढे अपकमिंग जे पालक होणार आहेत त्या पालकांनी निश्चित त्याच्यातून काहीतरी शिकलं पाहिजे. पॅरेंटिंगबद्दलचं आपण काही गोष्टी जाणून घेतल्या पाहिजेत. आणि मला वाटतं की घराघरामध्ये अशी चांगली अपत्य अशी मुलं घडली पाहिजेत तरच देश घडणार आहे. आणि म्हणून घराघरातलं येणारं प्रत्येक अपत्य असं घडावं यासाठी हा छोटासा परिश्रम मी म्हणेन. आणि तुमच्या कमेंट्स जरूर करा. थँक्यू सो मच ॲडव्हान्समध्येच. व्हिडिओ आवडला असेल तर तुमचे मित्र मैत्रिणी फ्रेंड्स फॅमिली मेंबर्स यांना जरूर शेअर करा. आणि खरंच भोसले कुटुंबाला पुन्हा एकदा धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच वेदांतिका. थँक्यू सो मच.